आणि आता पुण्यामधून एक सविस्तर बातमी आहे। खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला भेट देत जैन मुनींसमोर आपली बाजू मांडली आहे। यावेळी जैन बांधवांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील मोहोळ यांनी जैन बांधवांना दिलंय। मोहोळांनी बोर्डिंग प्रकरण मार्गी लावलं तर शनिवार वाड्यात जिलेबी वाटप करू असं धंगेकर म्हणालेले आहे। आणि या संदर्भात धंगेकरांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। जैन बोर्डिंगच्या वादानंतर पहिल्यांदाच आज केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे त्या ठिकाणी गेले। मॉडेल कॉलनीतल्या ज्या जमिनीच्या वादासंदर्भातला विषय त्या ठिकाणी प्रवचन सुरू होतं जैन समुदायाचं, आणि त्यावेळी त्यांनी जाऊन काही आश्वासनही दिली की 1 तारखेपर्यंत हा विषय तडीस नेऊ। तर आता यानंतर त्यांना घेराव देखील जैन समुदायाने घातला। एकूणच संपूर्ण गोंधळ झाला। या पार्श्वभूमीवर आता माजी आमदार जे रवींद्र धंगेकर आहे त्यांच्याजवळ आपण पोहोचलो आहोत। काय सांगाल की आता तिथे ते गेले होते, त्यांनी सांगितलं की 1 तारखेपर्यंत आम्ही विषय तडीस नेऊ। हे 18 दिवस ही पुणेकर आणि जैन समाज वाट बघत होता। हे कुठंतरी त्यांच्या तोंडातून एखादा शब्द जैन समाज वाचाव हा 18 दिवसांनी निघाला। म्हणून खऱ्या अर्थानं मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करावं लागेल। कालची जी त्यांनी त्यांना बोलून जे सूचना दिल्यात त्या सूचना त्यांनी पाळतील असं मला ह्याच्या निमित्ताने वाटतं। आणि 18 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं गतिमान व्यवहार झाला, म्हणजे मग बँक असेल, रजिस्टर ऑफिस असेल, धर्मदायकता असेल, ह्या सगळ्यांनी पाप केलं होतं आणि हे पाप आता फेडायची वेळ आली। आणि म्हणून ते आता केविलवानी प्रयत्न करायला गेले। कालपर्यंत विशाल गोखले माझा मित्र आहे, विशाल गोखले राहणार आणि कायमचा माझा मित्र राहील, ही जी आश्वासन आता विरळ चाललेले दिसत आहेत। आता त्यांनी त्यांच्या शब्दापासून ते माघार घेतात, कारण विशाल गोखले काल ठासून सांगते माझा मित्र आणि राहणार। आज विशाल गोखलेला जरा बाजूला ठेवलेला दिसतोय। आणि जैन धर्मियांमध्ये एक तर पद वाचवायचं का जैन धर्माचं मंदिर वाचवायचं ह्याच्यावर आता ती कसोटी लागलेली आहे। आता मंत्रिपद जायचं असेल, मंत्रिपद नसेल जायचं तर त्यांना देऊळ द्यावं लागेल, आणि देऊळ नसेल द्यायचं तर मंत्रिपद जावं लागेल। ह्या दोन्ही गोष्टीचा विचार त्यांनी करावा। आणि ज्याप्रमाणे गिरीश बापट हातात छडी घ्यायची, विकृतांच्या विरोधात काय बोलायचे, आता हे विकृतांची छडी बापटांची फडणवीस साहेबांकडे गेलेली दिसते। फडणवीस साहेब आता योग्य निर्णय घेतील हा माझा विश्वास आहे। मात्र ते असं म्हटलेले आहेत की मुख्यमंत्र्यांशी माझी ह्याच्या संदर्भातली चर्चा नव्हती, मी वेगळ्या कारणासाठी गेलो होतो आणि त्यांच्या सूचनेवरून मी इथे आलो नाही, असं ते काही म्हणाले। ते बोलले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी काही दिवाळीत बनवून नव्हती ठेवली, या 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 तुम्ही चांगलं काम करता, तुम्हाला लाडू शंकरपाळी करंजी असं काय नाही आहे। आता ते केविलवानी प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न ते आता लगेच त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळेल आहे की 1 तारखेपर्यंत 1 तारीख कशा राहतो, उद्याच करा, म्हणजे आम्हाला पुणेकरांना जिलेबी वाटायची संधी मिळेल। जिलेबी कुठे वाटणार तुम्ही? शनिवारवाड्यावर वाटणार, मोहळांच्या उपस्थित वाटणार, ते नाही आले तर तुम्हाला घेऊन वाटणार। अच्छा, बरं, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जैन समुदायाने त्यांना घेराव घातला तिथे, आणि त्यांनी ही मागणी केली की 29 पासून आम्ही उपोषण करतोय, तुम्ही उपोषणाला बसणार का, असाही तिथं खडा सवाल केला। एका महिलेने तर थेट सांगितलं की तुम्हीच जमीन विकली। नाही, ती भगिनी बोलते ती वस्तू ते खरं आहे, कारण ही त्यांनीच केलं आहे सगळं। एवढं गतिमान फार शासन चालत नाही, हे फक्त केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं तेवढं सगळं सिस्टीम आहे। ती भगिनीचं कौतुक केलं, पण कुठली तरी भगिनी रस्त्यावर आली। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।